नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर संतोष दळवी. स्मार्ट क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आहे. तर लास्ट लेक्चरला मी तुमच्याशी काय डिस्कशन केलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्यामधला डिफरन्स, अँग्युलर व्हेलॉसिटी याच्यामधला डिफरन्स, अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि ॲक्सिलरेशन याच्यामधला डिफरन्स हे लास्ट लेक्चरमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं. ओके, तर या चॅनलच्या माध्यमातून मी ॲप्लिकेशन्स ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, परत सर्क्युलर मोशन आणि त्याचे टाईप्स सर्व ह्या सेशनमधून डिस्कस करणार आहे. ओके, तर मी ट्राय करीन 4 पार्टमध्ये हा पूर्ण लेसन संपवण्याचा. ओके, तर माझ्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट क्लास. ओके, फिजिक्सचा आपलं सेशन चालू आहे. फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक चालू आहे महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 21-22 विथ प्रिव्हियस इयर डिलीटेड पोर्शन. चॅप्टर नंबर 1 आहे आपला रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, तर पार्ट नंबर 2. काही जर तुम्हाला डाऊट आलं तर मयूर_दलवी_11330वर मला तुम्ही मेसेज करू शकता आणि आपले डाऊट क्लिअर करू शकता. इफ यू हॅव एनी डाऊट देन यू कॅन आस्क मी क्वेश्चन ऑन माय इंस्टाग्राम ID. ओके, तर चला आपण वळूया पहिल्या पॉईंटकडे. आजच्या सेशनचा पहिला पॉईंट आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय याची मी डेफिनेशन इथे लिहून ठेवलेली आहे. मुवमेंट ऑर मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग विथ द सर्क्युम्फरन्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता ही मी वाचून दाखवली, फक्त तुम्हाला काही समजलं नसेल, काहींना समजलं असेल तर बघा. आता मी सांगतो इथे, एक आपण सर्कल काढला म्हणजे एक सर्कल म्हणजे त्याच्यात सर्क्युलर मोशन परफॉर्म होते असं समजायचं. ओके, फक्त इमॅजिनेशन पॉवर ज्याची स्ट्रॉंग तो काही करू शकतो. म्हणजे फिजिक्स हा सब्जेक्ट एकदम सोप्या रीतीने तो क्रॉस करू शकतो. म्हणजे 80+ मार्क त्याला भेटणारच, ज्याची इमॅजिनेशन पॉवर जास्त आहे त्याला, आणि त्याचे कन्सेप्ट पण सगळ्या क्लिअर असतील कारण की त्याला लवकर समजलं जाईल. ओके, सगळं ज्याची इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग आहे त्याला. तर आता सर्क्युलर मोशन म्हणजे मुवमेंट ऑर द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग विथ सर्क्युम्फरन्स ऑफ अ सर्क्युलर मोशन. आता हा सर्कल काढला म्हणजे इथे सर्क्युलर मोशन परफॉर्म होते असं समजायचं. ओके, तर मुवमेंट म्हणजे हालचाल आणि मोशन म्हणजे पण तेच. ओके, तर मुवमेंट ऑर मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, एका ऑब्जेक्टची मुवमेंट ऑर मोशन अलॉंग कशाच्या भोवती, कशाच्या सोबत, सर्क्युम्फरन्स झाला सर्कलचा. ओके, अलॉंग दी सर्क्युम्फरन्स ऑफ सर्क्युलर मोशन. इथे सर्क्युलर मोशन आहे, इथे परफॉर्म होते. तर इथे काय मी बोललेलो आहे, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द मुवमेंट ऑर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टची मुवमेंट किंवा मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग विथ द सर्क्युम्फरन्स ऑफ सर्क्युलर मोशन, अलॉंग विथ द सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल, सॉरी इथे सर्क्युलर मोशन नाही सर्कल आहे, अलॉंग विथ द सर्क्युम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. दिस प्रोसेस इज नथिंग बट सर्क्युलर मोशन. ओके, तर आपल्याला समजलं असेल, एका सर्कलच्या सर्क्युम्फरन्सवरती एका ऑब्जेक्टची मुवमेंट किंवा मोशन, त्याच कन्सेप्टला म्हणतात सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनचे 2 टाईप्स आहेत. हा एक पहिला टाईप आणि हा एक दुसरा टाईप. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये डिफरन्स काय ते आता जाणून घेऊयात आपण. डिफरन्स म्हणजे आता इथे अँग्युलर स्पीड ॲक्सिलरेशन इज कॉन्स्टंट असतो आणि फक्त इथे व्हेलॉसिटी कॅन चेंज होऊ शकते. म्हणजे इथे अँग्युलर स्पीड आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन जो असतो ना तो कॉन्स्टंट असतो आणि इथे व्हेलॉसिटी जी असते ती चेंज होऊ शकते, कॅन चेंज. म्हणजे व्हेलॉसिटी फक्त इथे चेंज होऊ शकते इन कंडिशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ऑल कॅन चेंज. इथे सर्व काही चेंज होऊ शकतो. ओके, म्हणजे इन द कंडिशन ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आता बघूयात आता पुढचे जे पॉईंट्स आहे आपला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. आय होप तुम्हाला हे सगळे समजलं असेल. मी सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट सांगितली, इथे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यांच्यामधला डिफरन्स सांगितला. ओके, तर आता वळूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशनच्या कडे. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन एक्झॅक्टली 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, त्यातला पहिला कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज द एक्सिलरेटेड मोशन. इट इज अन ॲक्सिलरेटेड मोशन. ओके, म्हणजे काय, द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंज ॲट एव्हरी इन्स्टंट. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्या पार्टमध्ये सांगितले, डिपेंडन्सी मी सांगितलेली होती. डिस्प्लेसमेंट इज डिपेंड अपॉन व्हेलॉसिटी इज डिपेंड अपॉन ॲक्सिलरेशन. जर डिस्प्लेसमेंट जर चेंज झाला तर व्हेलॉसिटी चेंज होणार, व्हेलॉसिटी चेंज झाली तर ॲक्सिलरेशन चेंज होणार. तर इथे ह्या दोघांमधला मी इथे रिलेशन जे सांगितलं, व्हेलॉसिटी चेंज झाल्यावर ॲक्सिलरेशन चेंज होणार, तर हेच इथे नमूद केलेलं आहे. म्हणजे इथं द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंज ॲट एव्हरी इन्स्टंट. जर ॲक्सिलरेशन जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होईल तेव्हा ॲक्सिलरेशन तर म्हणजे ऑलमोस्ट चेंज तर होणारच आहे. ओके, तेच मी इथे या पहिल्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सांगितलेले. आता दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज पिरियॉडिक इन मोशन. म्हणजे पार्टिकल रिपीट इट्स पॅथ अगेन अँड अगेन. ओके, पार्टिकल जे असतात ना ते रिपीट्स करतात इट्स पॅथ अगेन अँड अगेन ड्युरिंग मोशन. म्हणजे आता बघा,
असे काय काय प्लॅनेट्स असे रिव्हॉल्व होत असतात. समजा असे काय काय प्लॅनेट असे रिव्हॉल्व होतात. तर ते काय करतात, इथे जर असला तर पुन्हा असे पूर्ण एक फेरी मारून पुन्हा इथून जातील, पुन्हा 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 असतं. म्हणजे एक पॅथ, म्हणजे एक ज्याची ती काय असते ते पार्टिकल रिपीट, ज्याचा तो पॅथ असतो ना तो रिपीट होतो, त्यालाच म्हणतात पेरियॉडिक इन मोशन. म्हणजे सारखं त्याच पॅथवरून तो जाणार. ऑब्जेक्ट किंवा एक सॅटेलाईट घ्या किंवा तुम्ही काही घेऊ शकता, प्लॅनेट्स घ्या, ते काय करतात, त्याची जो पॅथ असतो तो अगेन अँड अगेन रिपीट करतात. रिपीट म्हणजे त्याच पॅथवरून ते पुन्हा त्याची मोशन होते, त्यालाच म्हणतात पिरियॉडिक इन मोशन. ओके, तर आता दुसरी कन्सेप्ट आहे रॅडियल ॲक्सिलरेशनची. रॅडियल ॲक्सिलरेशन, आता रॅडियल ॲक्सिलरेशनची कन्सेप्ट एक्झॅक्टली काय ते आता जाणून घेऊयात. रॅडियल ॲक्सिलरेशन म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ रॅडियल ॲक्सिलरेशन. इथे रॅडियल ॲक्सिलरेशनची डेफिनेशन नाही आहे, बट इथे मी काय बोललेलं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जी आहे ती कशाच्या मदतीने ऑकर होते, घडून येते, कशाच्या मदतीने, तर रॅडियल ॲक्सिलरेशनच्या मदतीने ते घडून येते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऑकर विथ द हेल्प ऑफ रॅडियल ॲक्सिलरेशन. ओके, तर रॅडियल ॲक्सिलरेशन असतं तर डिनोटेड बाय ए आणि त्याच्या बेसला काय द्यायचा, आर, स्मॉल आर. ओके, ए आणि बेसला आर. तर त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर आर. ए आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर. हा फॉर्म्युला आहे रॅडियल ॲक्सिलरेशनचा, हा फॉर्म्युला आहे. ओके, तर आता वळूया पुढे जरासा. आता बघा इथे काय आहे, डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलॉसिटी. डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन कुठे असेल, तर मी इथे काहीच पूर्ण ब्लँक दिसतंय तुम्हाला, तर मी इथे डायग्रॅमच्या द्वारे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आपण काय आता काढूया. तिथे आपण जी ही कन्सेप्ट आहे ना, डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलॉसिटी, ही राईट हँड थंब रूलने आपण काढूयात. राईट हँड थंब रूलने आपण ही कन्सेप्टचा अभ्यास करूयात. आता बघूयात. इथे एक समजा स्टिक घ्या किंवा ॲक्सेस घ्या, म्हणजे तुम्ही काही बोलू शकता. ही स्टिक समजा, हां, तर हे आपला थंब असा आणि हे असे आपण फिंगर असे फोल्ड आपण करून एक स्टिक आपण हातात धरले असं समजा. हां, तर असे धरले तर इथे जो थंबची जी डायरेक्शन असते ना ती काय शो करते, थंबची जी डायरेक्शन असते ती शो करते अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन. अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन शो करते. थंबची डायरेक्शन जिथे असते, थंबची डायरेक्शन आता इथं वरती आहे, तर अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन कुठे असणार आहे, वरतीच असणार आहे. किती सोपं आहे. थंबची जिथे डायरेक्शन आहे तिथे अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन असणार आहे, एवढं आपल्याला समजून म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. जिथे थंबची डायरेक्शन आहे ना तिथेच अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन आहे. आता थंबची डायरेक्शन ते वरती आहे, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती वरतीच असणार आहे. ओके, आणि इथे जे फिंगर्सची जी फोल्डिंग आहे ना, फिंगर्सची जी फोल्डिंग आहे, आता इथे फोल्डिंग फिंगर्सची अशी आहे, अशी म्हणजे ते काय शो करतं, रोटेशन शो करतं. म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन आहे की अँटी क्लॉकवाईज रोटेशन आहे, ते शो करतं. फिंगर्सची जी फोल्डिंग असते ना, कोणत्या डायरेक्शनला फिंगर्सची जी फोल्डिंग आहे, तर फिंगरची फोल्डिंग अशी आहे, म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे अशी असणार आहे, त्याची डायरेक्शन अशी असणार आहे. ओके, अँटी क्लॉकवाईज असणार आहे. क्लॉकवाईज म्हणजे असा, ओके, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे असा. तर ही डायरेक्शन अशी जाते ना, म्हणजे अँटी क्लॉकवाईज असणार आहे. आणि जर फिंगरची जर फोल्डिंग जर अशी असली, म्हणजे ह्या साईडला असली, तर मग त्याची क्लॉकवाईज डायरेक्शन अशी, म्हणजे त्याचे काय असणार आहे, ते क्लॉकवाईज त्याचा रोटेशन असणार आहे. कुठे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज ते काय कोण शो करतं, फिंगर्स शो करतात. आणि जे थंबची जिथे डायरेक्शन असते तिथे अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन आपल्याला सांगता येईल. ओके, तर किती सिम्पल कन्सेप्ट होता आहे, खूपच सिम्पल कन्सेप्ट होता. जिथे थंबची डायरेक्शन तिथे अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन, आणि जिथे फोल्डिंग असते थंबची तिथे काय म्हणजे ती रोटेशन असतं, ती क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज तिथं रोटेशन आहे. ओके, तर आता वळूयात पुढे. जरासा वेट. आता बघा पुढे काय आता म्हणजे आता जेव्हा मोठमोठे जेव्हा बिग फॅन किंवा मोठमोठे जेव्हा मशीन स्टार्ट होतात तर त्याचं अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन जी असते ना ती अपवर्ड साईडला असते. आणि जेव्हा स्टार्ट होतात तेव्हा बिग मशीन किंवा बिग फॅन जेव्हा स्टार्ट होतात तेव्हा अँग्युलर ॲक्सिलरेशन डिनोटेड बाय अल्फा आणि अँग्युलर वेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा. ओके, ऑलरेडी यू हॅव लर्न इट. ओके, तर आता बघूयात स्टार्ट जेव्हा होतं आहे बिग फॅन किंवा मशीन, तर तेव्हा अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड साईडला असते. आणि जेव्हा ते स्टार्ट म्हणजे जेव्हा ते ऑफ होतात, बंद होतात,
बिग फॅन किंवा बिग मशीन्स. ओके, तर तेव्हा त्याची अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन असते ती डाऊनवर्ड साईडला असते. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, एवढंच फक्त, बाकी काही जास्त कन्सेप्ट नाही आहे यात. आता पुढचा मेन पॉईंट आता बघूयात. आता रिलेशन आता बघूयात. रिलेशन बिटवीन अँग्युलर अँड लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू, हा त्याचा रिलेशन आहे. ओके, तर आता हे कसं मी काढलं तर बघा, अँडच्या नंतरचा जो वर्ड असतो ना, अँडच्या नंतरचा जो वर्ड असतो तो इक्वल टूच्या पहिले लिहायचा. म्हणजे यो इक्वल टू असा साईन मी लिहिला तर अँडच्या नंतर काय लिनियर व्हेलॉसिटी डिनोटेड करतात व्हीने, तर तो इक्वल टूच्या मी पहिले लिहिला. आणि अँडच्या जो आधीचा जो वर्ड असतो तो इक्वल टूच्या नंतर लिहायचा. अँग्युलर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा, आणि इथे रिलेशन बोललेलं आहे म्हणजे रिलेशन म्हणजे त्याला आर फक्त अटॅच करायचा. तर हा आन्सर आणि हा आन्सर सिमिलर आहे का जरा बघा. हा आणि हा आन्सर जरा वेट. तर आता इथे बघा, इथे मी काय दाखवलेलं आहे आता बघा, 2 मिनिट तर झालेलं आहे स्टार्ट. तर रिलेशन बिटवीन मी काय बोललो, जे अँडच्या जे नंतर असतात ना, अँडच्या नंतर जो असतो तो काय करायचा, इक्वल टूच्या आधी लिहायचा, आणि अँडच्या जो पहिले असतो तो इक्वल टूच्या नंतर लिहायचा. तर इथं रिलेशन बोललं म्हणून त्याला मी आर जॉईन केला. तर सेम कंडिशन इथे पण अप्लाय करायची. अँडच्या नंतर जो आहे ना ॲक्सिलरेशन तो इक्वल टूच्या आधी लिहायचा. इक्वल टूच्या आधी ॲक्सिलरेशन इज डिनोटेड बाय स्मॉल ए. ओके, आणि इथं अँडच्या जो आधी आहे अँग्युलर व्हेलॉसिटी तो इक्वल टूच्या नंतर लिहायचा, आणि इथे रिलेशन बोललेलं आहे म्हणून त्याला आर जॉईन करायचं. ओके, तर ए इज इक्वल टू ओमेगा आर. इथे सिमिलर आहे का, ए इज इक्वल टू ओमेगा आरशी. ओके, तर सिमिलर, आणि ए बी इज इक्वल टू ओमेगा आर हा सिमिलर आहे का इथे. ओके, तर ऑफकोर्स सिमिलर आहे. तर आता बघूयात हे रिलेशन कसं काढायचं. आपल्याला समजलं असेल, अँडच्या पुढे जो असतो तो इक्वल टूच्या आधी लिहायचा, आणि अँडच्या मागे जो असतो तो इक्वल टूच्या नंतर लिहायचा. ओके, तर आता बघूयात याचा डिफरन्स, सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्समधला जो डिफरन्स आहे तो बघूयात. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ऑलरेडी तुम्ही 9th क्लासला ही शिकलेले आहेत, तर डबल आता ते आपल्याला सांगितलेले आहे, तर आपण डबल बघूयात. ओके, काय अर्थ आहे त्याला. तर इट इज डायरेक्टेड अलॉंग टू दी रेडियस ऑफ सेंटर ऑफ सर्कल. सेंटरची स्पेलिंग जरा रॉंग आहे, इट इज टायपिंग मिस्टेक, सॉरी फॉर दॅट. ओके, तर आता बघा, सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. इट इज डायरेक्टेड अलॉंग टू द रेडियस ऑफ द सेंटर ऑफ अ सर्कल. आता इथे मी एक छोटीशी डायग्राम करतो. समजा आता इथे मी समजा असा एक उभा आहे, तर मी एक काय केलं आहे, स्ट्रिंग घेतलं आहे. एक स्ट्रिंगला मी काय केलं आहे, एक खडा बांधला आहे म्हणजे दगड बांधला आहे मी, आणि असं असं गोल 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 घुमवतो आहे. गोल 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 घुमवून मी त्याचं काय असतं, एक स्ट्रिंग जी असते ना ती इथं पण जाईल, इथे पण जाईल, इथे 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 सर्व ठिकाणी जाईल. तर स्ट्रिंगची आणि स्टोनमधला जो डिस्टन्स असतो ती म्हणजे रॅडियस असते. ओके, तर इथं मी काय बोललो आहे, इट इज डायरेक्टेड अलॉंग सेंट्रीपिटल फोर्स इज डायरेक्टेड अलॉंग टू द रॅडियस ऑफ सेंटर ऑफ अ सर्कल. टू द रॅडियसच्या थ्रू, म्हणजे एका रॅडियसच्या मधून ती काय करते, सेंटरला डायरेक्टेड होते. त्यालाच म्हणतात सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे थोडक्यात सांगायचं झालंच तर म्हणजे कोणतंही ऑब्जेक्ट डायरेक्टेड कुठं होतो, टुवर्ड्स द सेंटर, एवढंच. ओके, द ऑब्जेक्ट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. ओके, इज नथिंग बट सेंट्रीपिटल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स याच्या अपोजिट. द डायरेक्टेड म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे ऑब्जेक्ट डायरेक्टेड अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ अ सर्कल. म्हणजे ऑब्जेक्ट जो असतो ना तो काय करतो, अवे फ्रॉम द सेंटर जातो, सेंटरकडे अट्रॅक्ट होत नाही, टुवर्ड्स दी सेंटर नाही, अवे फ्रॉम द सेंटर. ओके, आणि इट इज रिअल फोर्स असतो. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे रिअल फोर्स म्हणजे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रिअल फोर्स म्हणजे ट्रू फोर्स असतो, आणि इथे स्युडो फोर्स म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स इज स्युडो फोर्स म्हणजे फॉल्स फोर्स. ओके, ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. दोघांचा फॉर्म्युला सेम आहे, सेम mv²/r. ओके, mv²/r. ओके, तर आता इथे सेंट्रीपिटल फोर्सला एक शॉर्ट की आहे CPF पण आपण म्हणू शकतो, आणि सेंट्रीफ्युगल फोर्सला CFF पण आपण म्हणू शकतो. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी कधी कधी शॉर्टकट यूज करतात. सेंट्रीपिटल फोर्स हा वर्ड एक्सेप्ट म्हणजे तो वर्ड न लिहिता आपण शॉर्टकट CPF आणि CFF असा शब्द लिहितो. ओके, तर फॉर एक्झाम्पल आता सेंट्रीपिटल फोर्सचा एक्झाम्पल आता बघूयात. मून रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ इन सर्क्युलर ऑर्बिट. जो मून असतो तो रिव्हॉल्व करतो अराउंड दी अर्थ, रिव्हॉल्व करतो इन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतो, आणि तो डायरेक्टेड कुठं होतो, सेंटरकडे डायरेक्टेड होतो. ओके, हा एक्झाम्पल आहे सेंट्रीपिटल फोर्सचा हा एक्झाम्पल आहे. आणि बल्गिंग ऑफ दी अर्थ ॲट इक्वेटर अँड फ्लॅटनिंग ऑफ दी अर्थ ॲट पोल्स हा एक्झाम्पल कशाचा आहे, सेंट्रीफ्युगल फोर्सचा एक्झाम्पल. आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता वळूया पुढच्या कन्सेप्टकडे. आपली पुढची कन्सेप्ट कोणती आहे नक्की बघूयात. आता पुढची कन्सेप्ट आपण जातोय ॲप्लिकेशनकडे. ॲप्लिकेशन ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
ओके, ॲप्लिकेशनकडे आता वळूयात आपण. ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यातला पहिला कन्सेप्ट आहे व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर पॅथ. तर आता आपण पहिली कन्सेप्ट काय बघितली, ह्याच्या आधीची कन्सेप्ट जी बघितली इथे सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, त्याची डिफरन्स बिटवीन बघितलं. तर आता बघूयात आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यातला पहिला ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर पॅथ. व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर पॅथ. तर आता त्याचे कन्सेप्ट काय एक्झॅक्टली बघूयात. फोर्स ॲक्टिंग ऑन अ कार. मी डायरेक्टली इथं कन्सिडर म्हणून आपण कन्सिडर म्हणून इथं डायरेक्टली याचं डेरिवेशन येतो. मी सॉल्व करून दाखवतो. आता कसं काय मी केलेलं आहे ते आता सॉल्व करून तुम्हाला समजून सांगतो. फोर्स ॲक्टिंग ऑन अ कार, हे जो व्हेकल आहे ना, हा व्हेकल आहे, हा एक व्हेकल आहे. हा हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे असं झोपलेला ट्रॅक म्हणजे आडवा, आणि व्हर्टिकल म्हणजे असा उभा. ओके, आणि हे आपल्याला म्हणजे ऑलरेडी माहीत तर असेल, पण माझं सांगणं काम आहे. ओके, तर मी सांगितलं आहे. तर आता बघा इथे ही जी व्हेकल आहे ना, ही व्हेकल, या व्हेकलवर कोणकोणते फोर्स ॲट्रॅक्ट होतात, फोर्स ॲक्ट होतात या व्हेकलवर. तर आता बघा इथे वेट एम जी व्हर्टिकल डाऊनवर्ड. ऑलरेडी वेट एम जी जो असतो ना, तो व्हर्टिकल डाऊनवर्डच असतो, नेहमी व्हर्टिकल डाऊनवर्ड असतो. मी सध्या आता चेंज करतो याचा कलर, व्हर्टिकल डाऊनवर्ड असतो. ओके, वेट एम जी ऑलवेज व्हर्टिकल डाऊनवर्ड. कुठेही बघा तुम्ही व्हर्टिकल डाऊनवर्ड तुम्हाला दिसेल. ओके, तर आता सेकंड आहे व्हर्टिकल डाऊनवर्ड. इथे जो नॉर्मल रिॲक्शन जी आहे, नॉर्मल रिॲक्शन कधी कुठे असते, नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकल अपवर्डला. आता नॉर्मल रिॲक्शन एक्झॅक्टली कुठे आपण त्याचा सिम्बॉल म्हणजे कुठे आपण दाखवू शकतो, तर ते मी तुम्हाला सांगतो आहे. नॉर्मल रिॲक्शन आपण कुठे दाखवू शकतो, तर आता बघा नॉर्मल रिॲक्शन म्हणजे ज्या ठिकाणी हेडची डायरेक्शन असते. आता समजा ही गाडी आहे, गाडीच आहे ती, पण आता बघा याच्या गाडीमध्ये एक ड्रायव्हर असा असेल, ड्रायव्हर असा गाडी चालवत असेल. ओके, समजा असेल ड्रायव्हर असा गाडी चालवत आहे, तर ड्रायव्हरच्या जे हेडची जी डायरेक्शन असते ना, तिथे आपण एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन ॲप्लाय करतो. ओके, आता हेडची डायरेक्शन अशी वरती आहे म्हणून इथे एन मी वरती ॲप्लाय केला, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन कुठे येणार आपली, नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकल अपवर्डला. व्हर्टिकल म्हणजे उभी लाईन आणि अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेला. किती सिम्पल आहे, जिथे हेडची डायरेक्शन तिथे नॉर्मल रिॲक्शन आपल्याला ॲप्लाय करायची आहे. तर आता बघा फ्रिक्शनल फोर्स दॅट इज एफ एस. फ्रिक्शनल फोर्स आपण एफ एसने डिनोट करतो. इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. ओके, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो आहे हा फ्रिक्शनल फोर्स आहे. हा फ्रिक्शनल जो फोर्स आहे ना, हा फ्रिक्शनल फोर्स कुठे आहे, डायरेक्टेड कुठे होतो, हा सेंटर आहे ना, हा सेंटर आहे, सेंटरकडे तर डायरेक्टेड होतो आहे. ओके, हॉरिझॉन्टली डायरेक्टेड होतो टुवर्ड्स द सेंटर. ओके, आता नाव आपण वळूया इथे मेन एक्सप्रेशनकडे. नाव एम जी इज इक्वल टू एन. मी डायरेक्टली कसं काय घेतलं, एम जी इज इक्वल टू एन हा डायरेक्टली कसं काय घेतला, तर त्याची अपोजिट डायरेक्शन आहे. हा इकडे जात आहे, एन इकडे चालला आहे, इथे एम जी खाली चालला आहे, म्हणजे त्याची डायरेक्शन अपोजिट आहे. मॅग्नेट्यूड इक्वल आहे, इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. तेव्हा आपण हा इक्वल लिहू शकतो का, ऑफकोर्स लिहू शकतो आपण इक्वल. आता त्याचं मी रिझन इथे लिहितोय साईडला. तर रिझन काय असेल बघा जरा. एम जी अँड जो एन आहे आर काय आहे, इक्वल अँड अपोजिट आहे, म्हणून ते मॅग्नेट्यूड सेम आहे. आता एम जी इथे बिकॉज आपण असं लिहू शकतो, एम जी अँड एन आर इक्वल अँड अपोजिट देअर फॉर इन मॅग्नेट्यूड सेम. त्याचं मॅग्नेट्यूड काय सेम असतं. जे जर मॅग्नेट्यूड सेम आणि इक्वल अँड अपोजिट असेल तर ते आपण इक्वल लिहू शकतो. म्हणून मी इथे एम जी इज इक्वल टू एन मी असं दिला, त्याला 1 नंबर नाव दिला. ओके, तर अल्सो आपण सेंट्रिपिटल फोर्सकडे कोण ॲक्ट होतं आहे, हा एफ एस जो आहे स्टॅटिक फ्रिक्शन, तो सेंट्रिपिटल फोर्सकडे अप्लाय होत आहे, ॲक्ट होत आहे, म्हणून तो आपण त्याच्या इक्वल लिहू शकतो का. एफ एस इज इक्वल टू रिझल्टंट फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स, रिझल्टंट फोर्स अँड सेंट्रिपेटल फोर्स. हा यांचा दोघांचा मिनिंग सेम आहे. जेव्हा मी रिझल्टंट फोर्स असा वर्ड यूज करेन तेव्हा तुम्हाला समजायचं आहे की सेंट्रिपेटल फोर्सचाच विचार आपण करतोय. ओके, तर एफ एस इज इक्वल टू रिझल्टंट फोर्स दॅट इज सेंट्रिपेटल फोर्स, म्हणजेच सेंट्रिपेटल फोर्स. तर एफ एस इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. जो ह्याचा फॉर्म्युला जो असतो ना, कशाचा फॉर्म्युला, सेंट्रिपेटल फोर्सचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, एम आर ओमेगा स्क्वेअर असतो. तो कसं काय आता आला तो मी सांगतो तुम्हाला. एम आर ओमेगा स्क्वेअर एक्झॅक्टली आपण कशावरून घेतला, तर आता तो बघा. फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला म्हटलं, सेंट्रिपेटल फोर्स असा वर्ड आहे. तर फोर्सचा फॉर्म्युला जो असतो तो एफ इज इक्वल टू एम ए असा फॉर्म्युला असतो फोर्सचा. ओके, एफ इज इक्वल टू एम ए. तर आता बघा फोर्स इज इक्वल टू एम जसा आहे तसाच ठेवायचा. आणि ॲक्सिलरेशनचा मी फॉर्म्युला काय बोललेलं आहे, ॲक्सिलरेशन, अँग्युलर ॲक्सिलरेशनचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, ओमेगा स्क्वेअर आर.
तर एम ओमेगा स्क्वेअर आर आणि एम आर ओमेगा स्क्वेअर कुठे गेला, एम आर ओमेगा स्क्वेअर, म्हणजे मी फक्त असा लिहिलेला आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. तर इथे आहे ना, तेच आहे ना, एम आर ओमेगा स्क्वेअर एम आर ओमेगा स्क्वेअर सिमिलर आहे ना. म्हणजे ह्या फॉर्म्युलावरून असा आला एफ इज इक्वल टू एम ए. ह्या फॉर्म्युलावरून सेंट्रिपिटल फॉर्म्युलाचा सेंट्रिपिटल फोर्स जो असतो त्याचा फॉर्म्युला एम आर ओमेगा स्क्वेअर असा मी इथे लिहिला. ओके, हा मी इथे लिहिला. ओके, तर आता बघा पुढे एम आर जसा आहे तसा लिहायचा. आणि आपण ऑलरेडी एक्सप्रेशन एक बघितलेला होता कोणता, व्ही इज इक्वल टू ओमेगा आर. आपण एक्सप्रेशन कशातला बघितलेला, द रिलेशन रिलेशन बघितलेला, रिलेशन इन बिटवीन अँग्युलर वेलॉसिटी अँड लिनियर वेलॉसिटीमधला आपण म्हणजे रिलेशन बघितलेला. तर व्ही इज इक्वल टू ओमेगा आर आपण असं लिहू शकतो, हा रिलेशन होता. तर ह्याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. ओमेगा इथे येते, इथे मल्टिप्लिकेशनला आर आहे, इकडे जाऊन डिवाइडला होईल व्ही अपॉन आर. तर इथे ओमेगाची व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकतो का, ऑफकोर्स करू शकतो. तर इथे व्ही अपॉन आर मी व्हॅल्यू केली पुट. ओके, इथे स्क्वेअर आहे ओमेगाचा म्हणून या दोघांना पण मी असं स्क्वेअर लावला. तिथं एक आर याच्याशी कॅन्सल होईल, तर वरती काय राहील, फक्त एम व्ही स्क्वेअर राहील आणि खाली फक्त यातला 2 स्क्वेअर होतं ना, म्हणजे त्यातला एक आर कॅन्सल होऊन फक्त इथे एक आर राहील. ओके, तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा आपला मेन फॉर्म्युला झाला सेंट्रिपिटल फोर्सचा. तर मी इथे तो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असं लिहिलेला आहे. हा कशावरून आला, हा आपण रिलेशन यूज करून हा फॉर्म्युला काढला. तर याला मी 2 नंबर नाव दिला. इथे एफ एस ऑलरेडी आहेच आपला, एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू, हा त्याला 2 नंबर नाव दिला. तर फ्रॉम इक्वेशन नंबर 1. आता 1 नंबर इक्वेशन कोणता आहे आपला, एम जी इज इक्वल टू एन. तर आपण आता त्याच्यावरनं बघूयात. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 हा जो आता हा इक्वेशन आहे ना, हा जो इक्वेशन आहे सेकंड नंबर, तर तो आहे तसा मी असा उतरवला. तर मी सांगतो तुम्हाला आता, जरा वेट. हे मी केलेलं आहे रफ आता. ओके, तर आता जो इक्वेशन आहे ना, एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, हा जसाचा तसा मी उतरवला इथे. ओके, तर आता बघूयात एफ एस. आता इथे एम जी इज इक्वल टू फ्रॉम इक्वेशन नंबर 1 मी असं म्हटलेलं आहे. तर एफ एस इज इक्वल टू इथे एमची व्हॅल्यू काय येईल, एमची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट करू शकतो. एम जी इज इक्वल टू एन असं आहे ना, तर एमची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो एन अपॉन जी. एमची व्हॅल्यू येईल इथे जी, इथे मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे जाऊन तो डिवायडेशनला जाईल. तर एन अपॉन जी आपण एमची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली. तर एमची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची, एन अपॉन जी व्ही स्क्वेअर अपॉन आर जसं आहे तसाच. तर आता फक्त काय मी करतो बघा, मी सगळं हे इथे जे सॉल्व केलं आहे ना ते इथे सॉल्व करून दाखवत आहे. ओके, एफ एस इज इक्वल टू आता इथे आला ना एन अपॉन जी इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर असं आला, ही स्टेप आपली कंप्लीट झाली. तर आता बघा एन इंटू व्ही स्क्वेअर अपॉन हे जे आर आणि जी आहे ना तो आपण मर्ज केला, एकत्र लिहिला. ओके, एन इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर ही स्टेप आणि ती स्टेप सेम आहे का, एन इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ओके, ऑफकोर्स सेम आहे. तर आता हा एन मल्टिप्लिकेशनला आहे, तर इकडे जाऊन काय होईल, डिवायडेशनला जाईल. तर मी असं इकडे डिवायडेशनला केला, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी जसा आहे तसाच उतरवला. ओके, तर एफ एस अपॉन एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ओके, तर ह्याला मी इक्वेशन नंबर 3 नाव दिला. तर नाव आता बघा एक कंडिशन आपल्याला इथे लक्षात ठेवायची. कोणती कंडिशन येते आता बघूयात. एफ एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी नॉर्मल रिॲक्शन. एफ एस डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी नॉर्मल रिॲक्शन बिकॉज, याचं आपण कारण इथे लिहून टाकूयात. बिकॉज जेव्हा एन इन्क्रीज होणार ना, जेव्हा एन इन्क्रीज होणार तेव्हा जे एफ एस म्हणजे फ्रिक्शनल जो फोर्स आहे ना तो पण इन्क्रीज होणार. एफ एस ऑल्सो इन्क्रीज. जी डायरेक्टली प्रपोर्शनलची कन्सेप्ट काय असते ते मी इथे थोडक्यात सांगतो तुम्हाला. डायरेक्टली प्रपोर्शनल असते जेव्हा ए इन्क्रीज होतो, ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी बी असा जर असेल तर ए इन्क्रीज झाल्यावर मग बी पण इन्क्रीजच होणार, आणि ए जर डिक्रीज झाला ना आणि तर मग बी पण डिक्रीजच होणार जेव्हा ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी बी असेल तेव्हा. तर इथे काय आहे, एफ एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी एन आहे. तर एफ एस जेव्हा इन्क्रीज होणार किंवा बिकॉज एन जेव्हा इन्क्रीज होणार तेव्हा एफ एस ऑल्सो इन्क्रीज होणार. जेव्हा एन डिक्रीज होणार तेव्हा एफ एस पण डिक्रीज होणार. म्हणून इथे मी लिहिलं एन जेव्हा इन्क्रीज होतो तेव्हा एफ एस ऑल्सो इन्क्रीज होतो ॲट द कंडिशन ऑफ डायरेक्टली प्रपोर्शनल. ओके, तर आता एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन. तर आता तुम्ही बोला हा म्यू एस आणला कुठून, तर म्यू एस काय आहे बेटा, म्यू एस हा कोइफिशियंट ऑफ द स्टॅटिक फोर्स आहे. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा जो कोइफिशियंट असतो ना तो म्यू एस, म्हणून तो इथं म्यू एस असं मी लिहिला.
ओके, तर आता बघा ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द बी असं आहे, तर ए इज इक्वल टू के बी मी लिहू शकतो का? ऑफकोर्स लिहू शकतो. जो डायरेक्टली प्रपोर्शनलचा जो साईन असतो तो काढून मी त्याच्या जागी के टाकू शकतो. तर के हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो. तर इथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय? म्यू एस आहे. म्यू एस म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. ओके, दॅट इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं आपण म्हणू शकतो. तर आता इथे काय आहे? इथे अजून एक कंडिशन आहे, नाव ॲट मॅक्झिमम स्पीड. तर आता आपल्याला मॅक्झिमम स्पीडकडे बघायचं आहे. मॅक्झिमम स्पीडमध्ये काय होईल? तर आता बघा एफ एस मॅक्स मी इथे लिहिलं आहे. तर हा इक्वेशन आहे जसं तसं मी इथे उतरवला. एफ एस मॅक्स इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. ओके, तर फक्त इथे मॅक्स मी हा वर्ड फक्त याला जॉईन केलेला आहे. तर एफ एस हा आता इथे बघा मी सॉल्वच करून दाखवतो का तुम्हाला. ओके, एफ एस मॅक्स इज इक्वल टू म्यू एस एन असं आहे. तर एन हा आपल्याला इथे काय आहे? मल्टिप्लिकेशनला येतं, या साईडला जाऊन डिवायडेशनला होईल. एफ एस मॅक्स अपॉन एन. ओके, एफ एस मॅक्स अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. ओके, तर आत्ता बघा इथे काय होईल? एफ एस अपॉन एन. एफ एस अपॉन एनचा जो फॉर्म्युला जो असतो तो व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असतो फ्रॉम इक्वेशन नंबर 3. ओके, तर एफ एस अपॉन एनचा जो फॉर्म्युला काय आहे? एफ एस अपॉन एन हा कशावरून आला? एफ एस अपॉन एनचा फॉर्म्युला जो असतो तो व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. एफ एस अपॉन एनच्या जागी आपण व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आपण लिहू शकतो का? ऑफकोर्स लिहू शकतो. तो इथे म्यू एस अपॉन आहे तसाच ठेवला. ओके, इथे पण ही स्टेप आणि ती स्टेप इथे म्हणजे सिमिलर आहे का बघा. व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर जी इज इक्वल टू म्यू एस जसा तसा मी ठेवला. ओके, तर आता नेक्स्ट स्टेप आता बघूयात. तर आता इथे मी काय केलेलं आहे? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू म्यू एस असा होता. ओके, व्ही स्क्वेअर इथे मॅक्स आपण वर्ड आपण इथे ॲड तर करणारच आहेत. ओके, तर आता बघा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हा आर जी तिकडे नेऊन जाऊ आपण, म्हणजे तिकडे घेऊन जाऊ त्याला. म्यू एस आर जी असं झाला. तर व्ही आपल्याला हा स्क्वेअर घालवायचा आहे, तर व्ही इज इक्वल टू अंडर रूटमध्ये म्यू एस आर जी आपण असं लिहू शकतो. हा स्क्वेअर जर घालवायचा असेल तर याला आपण रूट द्यायला लागतं. ओके, तर इथे हा ॲन्सर आणि हा ॲन्सर सिमिलर आहे का जरा बघा, आणि इट इज आवर फायनल ॲन्सर. तर आय होप तुम्हाला ह्या डेरिव्हेशन कसा आला मी समजलं असेल, म्हणजे समजून सांगितलं आहे ते आपल्याला पक्क कळालं असेल अशी मी आशा बाळगतो. कारण की इथे मी सर्व असं सोल्युशन स्टेप वाईज असं लिहून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला काहीही शंका येता कामा नये. आणि जर शंका आलीच तर मला इंस्टाग्राम ID वर तुम्ही मेसेज करू शकता. ओके, तर आता बघूयात पुढची कंडिशन. ह्या सेशनची लास्टची कंडिशन आपण बघूयात. ऑलरेडी नोट्स तर प्रिपेअर आहेत माझ्या, पण आता मी जास्त मोठी व्हिडिओ बनवायची नाही आहे मला. जेमतेम अर्ध्या तासाची बस झाली. ओके, कारण की तुम्ही पण कंटाळता, मी पण नव्हतो तेव्हा कंटाळायचो. एक तास दीड तास कंटिन्यू मी पण नव्हतो बसत. ओके, तर आता बघूयात पुढची कंडिशन. वेल ऑर वॉल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुवा जो असतो ना, मौत का कुवा आपण कधी जत्रेत बघितलं असेल, सासगावची जत्रा, अजून एनिथिंग कुठेही तुम्ही मौत का कुवाचं निरीक्षण केलं असेल तर तिथे काय असतो? असा एक कुवा असतो. तिथे अशा हे म्हणजे असे डॉट 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 दाखवलेत ना, ते म्हणजे काय असतं? तिथे व्हेकलची फिरण्याची डायरेक्शन असते, म्हणजे ह्या पॅथने व्हेकल असा फिरतो. ओके, ह्या पॅथने तो व्हेकल असा फिरलेला असतो. ओके, तर आता बघायत नाव कन्सिडर, डायरेक्टली आपण कन्सिडर करूयात. ह्याचं पण एक म्हणजे ॲप्लिकेशन म्हणजे एक डेरिव्हेशन टाईपच आहे. आता ह्याचं बघूयात. नाव कन्सिडर वेट एम जी व्हर्टिकल डाऊनवर्ड. मी बोललो ना ऑलरेडी, तुम्हाला बोललेलो आहे वेट एम जी कधी पण व्हर्टिकली डाऊनवर्डच अट्रॅक्ट होणार. ओके, तर आता नॉर्मल रिॲक्शन जे असते ते ती कुठे बोललेलं आहे? इथे जिथे हेडची डायरेक्शन असते तिथे नॉर्मल रिॲक्शन अप्लाय होते. आता तर तुम्ही बोलाल इथे हेडची डायरेक्शन इथे कशी का आली? तर बेटा जेव्हा इथे गाडी अशी फिरत असते, ह्या पॅथमध्ये अशी गाडी अशी फिरत असते अशी. ओके, तर तेव्हा ते डायरेक्शन कुठे असेल? ते ड्रायव्हरचा जो डायरेक्शन असेल हेडचा तो असा क्रॉस असणार आहे का? ऑफकोर्स असणार आहे, कारण की ती आडवी अशी एक समजा असा आपण जेव्हा गाडी चालवत आहे ती गाडी कशी अशी क्रॉस चालते ना, क्रॉस चालल्यामुळे त्या हेडचं डायरेक्शन कुठे असणार आहे? त्या ड्रायव्हरचा जो म्हणजे जी बाईक चालवत आहे त्यांच्या हेडचं डायरेक्शन सेंटरकडे असणार आहे, म्हणून ते नॉर्मल रिॲक्शन मी सेंटरकडे अप्लाय केलं आहे. ओके, किती सिम्पल आहे. वेट एम जी ऑलवेज डाऊनवर्ड आणि फ्रिक्शनल फोर्स मग वरती दाखवलं. ओके, फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड डायरेक्शनला, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला दाखवला. कशाच्यामध्ये? इन बिटवीन द टायर अँड वॉल ऑफ दॅट वेल. म्हणजे ही जी बॉल आहे ना, ही बॉल आणि इथे समजा हा गाडी इथे आलेली ही गाडी समजा ट्रॅव्हल करत करत इथे आलेली आहे. तर या गाडीचा जो टायर आहे आणि ही बॉल जी त्याच्यामध्ये काय आहे? फ्रिक्शनल फोर्स मी अप्लाय केलेला आहे व्हर्टिकली अपवर्ड. ओके, इन बिटवीन कशाच्यामध्ये आहे? हा फ्रिक्शनल फोर्स अप्लाय केलेला आहे, मी ॲक्ट केलेला आहे टायर अँड वॉल ऑफ दॅट वेल. ही वेलच्या वॉलमध्ये ते फ्रिक्शनल फोर्स मी ॲक्ट केलेले आहे. ओके, तर आता बघू हेअर.
आता इथे एक कंडिशन आहे, मगाशी कंडिशन काय होती, एफ एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी म्यू एस एन. ओके, ही कंडिशन मगाशी होती, एफ एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एन होता, तर म्यू एस हा आपण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण यूज केलेला आहे. तर आता इथे कंडिशन काय आहे, फ्रिक्शनल फोर्स प्रिव्हेंट द डाऊनवर्ड स्लिपिंग. ही नाही कंडिशन, ह्याच्या पुढे थोडीशी कंडिशन, ही बघा ही कंडिशन आहे, फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज लेस दॅन, हां ही कंडिशन येते. ओके, तर आता इथे बघा फ्रिक्शनल फोर्स प्रिव्हेंट द डाऊनवर्ड स्लिपिंग. जी फ्रिक्शनल फोर्स आहे ना ती डाऊनवर्ड स्लिप करण्यासाठी त्याचं प्रिव्हेंट करतो, म्हणजे रोखून ठेवतो. काय रोखून ठेवतो, ती डाऊनवर्ड जी स्लिप होईल ना गाडी त्याला तो प्रिव्हेंट करतो. कोण, फ्रिक्शनल फोर्स एफ एस. एफ एस आपला जो असतो ना तो काय प्रिव्हेंट करतो, डाऊनवर्ड स्लिपिंगला तो प्रिव्हेंट करतो. ओके, किती सिम्पल आहे. जो एफ एस जो असतो तो डाऊनवर्ड स्लिपिंगला काय करतो, प्रिव्हेंट करून ठेवतो. तो सो इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू दी एम जी. सो एफ एस अपोजिट डायरेक्शनला आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, मग त्याचं इक्वल आपण लिहू शकतो. तर एफ एस इज इक्वल टू एम जी असं आपण लिहिलं. ओके, मॅग्निट्यूड इज इक्वल म्हणजे सेम आहे मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शनमध्ये, तर आपण इक्वल आपण लिहू शकतो. तर एफ एस इज इक्वल टू एम जी असं लिहिलं. अरे यार इथे कसं काय करायचं आहे बघा, डायरेक्शन आपण असे अपोजिट लिहिलं आहे, मग तो आपण इक्वल लिहू शकतो. ओके, डायरेक्शन ज्याची अपोजिट आहे तो आपण इक्वलमध्ये लिहू शकतो. तर मी इथे लिहिलेलं आहे इक्वलमध्ये. ओके, एफ एस इज इक्वल टू एम जी. अल्सो आता इथे एन कुठे अट्रॅक्ट होतं, सेंट्रिपेटल फोर्स. सी म्हणजे सेंटर आणि सेंटर म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. तर एफ एस कुठं ॲक्ट होतो आपला, एन नॉर्मल रिएक्शन कुठे ॲक्ट होते, सेंटरकडे. सेंटरचा फॉर्म्युला असतो सेंट्रिपेटल फोर्सचा एम आर ओमेगा स्क्वेअर. आता मगाशी मी सममध्ये मी तुम्हाला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर कसं काय आलं ते मी सांगितलेलं आहे, तर तुम्ही रिवाइंड करून ती व्हिडिओ बघा. ओके, तर एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, त्या फॉर्म्युलावरून असा आपल्याला एक्सप्रेशन मिळाला. तर आता बघूयात पुढची आता कंडिशन, मेन कंडिशन इथे काय आहे, वेल ऑर वॉल ऑफ डेथच्या कंडिशनमध्ये काय आता इथे नमूद केलेलं आहे ते बघूयात. नाऊ फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन. जो फ्रिक्शनल फोर्स असतो तो ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन असा ही कंडिशन आहे. कारण आता बघा, जर फ्रिक्शनल फोर्स जर इथे जास्त असला, जर घर्षण इथे जर जास्त असला तर ती गाडी खाली पडू शकली नसती का, ऑफकोर्स ती गाडी खाली पडू शकली असती. जर आपण जर फ्रिक्शनल फोर्स जर कमी जास्त लावला, जास्त जर फ्रिक्शन फोर्स असला तर गाडी घर्षण होऊन ती पुढे चालणारच नाही, ती तिथेच ठप्प अशी पडेल, डायरेक्ट ती फॉल डाऊन. ओके, इफ फ्रिक्शनल फोर्स इज हाय. बट इथे कंडिशन आपल्याला काय सांगितलेली आहे, जर फ्रिक्शनल फोर्स जर जास्त असेल तर ती गाडी खाली पडू शकते, घर्षणामुळे ती गाडी खाली पडू शकते. पण इथे आपली कंडिशन काय आहे, फ्रिक्शनल फोर्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन. फ्रिक्शनल फोर्स कसा आहे, लेस आहे. ओके, ऑर इक्वल टू द म्यू एस एन. तर एफ एस इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस एन असं मी कंडिशन इथे यूज केली. तर आता एफ एस इज इक्वल टू एम जी आहे. ओके, एफ एस इज इक्वल टू एम जी. ओके, तर एफ एसच्या जागी मी एम जी लिहू शकतो का, ओके लिहू शकतो. ओके, तर एफ एसच्या जागी मी एम जी लिहू शकतो, कारण की या दोघांची पण व्हॅल्यू तर सेम आहे, म्हणजे हे मी इंटरचेंज करू शकतो का, ऑफकोर्स करू शकतो मी इंटरचेंज. तर इथे मी एम जी लिहिला एफ एसच्या जागी, यो जो एफ एस आहे ना त्याच्या जागी मी इथे एम जी लिहिला. ओके, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल म्यू एस, आणि एनची जी व्हॅल्यू आहे ती आपली इथे काय आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एनची व्हॅल्यू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मी इथे लिहिली. ओके, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून मी हे इक्वेशन घेतले. आता बघा, आता इथे बघू मी सॉल्व करून दाखवतो. एम जी इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर आता इथला एम आणि इथला एम गेट कॅन्सल, हे गेट कॅन्सल होऊन इथे काय राहील, जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता ही कंडिशन आणि ही कंडिशन सेम आहे का जरा बघा, जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, ऑफकोर्स सेम आहे. तर आता इथे काय केलं आहे, हे आर फक्त इकडे जीच्याकडे त्याला ट्रान्सफर केला. आर जी इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस ओके व्ही स्क्वेअर अपॉन आर. ही कंडिशन आणि ही कंडिशन सेम आहे का बघा जरा. ओके, ही कंडिशन सेम आहे. ओके, ऑफकोर्स सेम आहे ही कंडिशन. तर आता बघा, व्ही स्क्वेअर अपॉन आर असं जर आलं ना, तर मग आता पुढच्या स्टेपमध्ये काय येईल. आता पुढची स्टेप, आता इथपर्यंत आपल्याला समजलं, इथे कंडिशन फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन आपल्याला अशी घ्यायची कंडिशन. ओके, तर आर जी इज इक्वल टू, नंतर मग काय, इथे जी इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू म्यू एस एन इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, म्यू एस एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर आपण अशी कंडिशन घेतली. नंतर मग आर जो आहे तो इकडे ट्रान्सफर केला. आर इकडे ट्रान्सफर केल्यावर इथे जो आर नाही राहणार. ओके, इथे आर नाही राहणार. मग इथं आता काय राहणार आहे, आता बघा, जो आर मी इधर चुकून तो गलती से मिस्टेक हो गया मेरे से. ओके, तो आर जी म्यू एस
v² असा राहील ना. मग आता बघा ह्यो इथे मल्टिप्लिकेशनला येतं, ह्या साईडला जाऊन का इथं डिवायडेशनला जाईल. RG अपॉन म्यू एस इथं डिवायडेशनला आला, जो v² हा जसा तसा आहे तसा राहील आणि लेस दॅन ऑर इक्वल टू v² असं राहील. ओके, तर मी फक्त आता एक्सचेंज करतो, इंटरचेंज करतो याची स्पेस. तर आता बघा v² आता याचं 2 टोक त्याच्याकडे आहेत, v² कडे 2 टोक आहेत, तर मी इथे 2 टोक v² कडे दाखवतो. इथे RG अपॉन म्यू एस जसा आहे तसा मी कॉपी केला. ओके, तर आता बघा पुढची स्टेप काय राहील आपली. पुढची स्टेप आता मी ही स्टेप आणि ही स्टेप आता इथे सिमिलर आहे का बघा. v² इज ही स्टेप आणि ही स्टेप सिमिलर आहे का जरा बघा, चेक करा. v² इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू दी RG अपॉन म्यू एस. ओके, सो आता v मिनिमम आपल्याला कोणती, म्हणजे इथे फ्रिक्शनल फोर्स आपल्याला लेस करायचं ना, लेस अप्लाय करायचं म्हणजे कमी फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करायचे, म्हणून इथे मी मिनिमम बॉडी यूज केला आणि इथला जो स्क्वेअर आहे तो घालवला. इथला जो स्क्वेअर आहे ना v² होता तो v फक्त दिला आणि त्याचा जो स्क्वेअरचा जो सिम्बॉल असतो तो आपल्याला घालवायचा असेल तर पुढची जी टर्म असते त्याला आपण रूटमध्ये ठेवायला लागतो. तर आता बघा याच्यानंतरची स्टेप मी इथे करून दाखवतो. v इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू दी अंडर रूटमध्ये RG अपॉन म्यू एस. ओके, ही पूर्ण स्टेप आणि ही स्टेप सिमिलर आहे का जरा बघा, चेक करा. ओके, आणि हेच आपला आहे फायनल आन्सर. ओके, तर गाईज आपल्याला पूर्ण सेशन पूर्णपणे समजला असेल, ऑल सेशन तुम्हाला क्लिअर झालेला असेल. जे मी 2 डेरिव्हेशन घेतले ते कसे काय मी सॉल्व केले ते पण आपल्याला समजलं असेलच. ओके, तर आता मी हा लेक्चर करतो एंड. ओके, हा मी ऑलरेडी आहे बघा पूर्ण मी तुमच्यासाठी पूर्ण सेशन म्हणजे पूर्ण सेशनमध्ये जेवढे काही नोट्स आहेत ते ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेले आहेत, तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आहे. तर आता बघूयात आपण पूर्ण सेशन मी इथे ऑलरेडी तुमच्यासाठी सगळं काही इथे लिहून ठेवलेले आहे, म्हणजे टायपिंग सगळी करून ठेवलेली आहे. नोट्स ऑलरेडी प्रिपेअर आहेत, फक्त मी आता लेसन फटाफट कवर करीन. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. If you have any doubt then you can ask me question on this my ID Mayur_Dalvi_1330. ओके, आणि कमेंट पण करू शकता, कमेंट बॉक्सचा तुमच्यासाठीच आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. घरी राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा, कुठेही बाहेर घुमू नका म्हणजे फिरू नका. तर तुम्हाला मी घर बसल्या सगळं प्रोव्हाइड करेन, फक्त मला टाईम द्या जरा. आणि आता जून महिना चालू आहे, हा जून महिना चालू आहे. ओके, तर मी ॲटलिस्ट सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या 3 म्हणजे त्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत मी संपवून टाकेन आपला सिलेबस, ट्राय करेन संपवण्याचा. ओके, जून हा महिना आपला चालू आहे. तर माझी एक सजेशन देतो तुम्हाला, थँक्यू. ओके, माझी एक सजेशन देतो की आत्तापासून स्टडी स्टार्ट करा, आत्तापासून स्टडी स्टार्ट करा. कारण की नंतर मग जाम ओढाताण होते, कारण की मला स्वतःला अनुभव आलेला होता, किंवा म्हणजे स्वतःचाच मी एक्सपिरियन्स सांगतोय की खूप नंतर मग घाई गडबड होते. जर्नल जे असतात ते कंप्लीट करायला सांगतात कॉलेजमधले. तर आत्तापासूनच स्टडी थोडं स्टार्ट करा. ओके, तर हा मी करतो लेक्चर एंड. तर आपल्याला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. Mayur_Dalvi_1330 या आयडीवर तुम्ही मला भेट देऊ शकता. आणि नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे जेव्हा लेसन संपेल तेव्हा. ओके, तर घाबरायची काही गरज नाही आहे. नोट्स पण आपल्याला मिळतील, हँड रिटन नोट्स आपल्याला मिळतील. तर तेवढ्यापुरता आता मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये, पार्ट नंबर 3 मध्ये. आणि पार्ट नंबर 3 मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा अभ्यास करणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया नाही, सॉरी, बँकिंग ऑफ रोड, परत कोनिकल पेंड्युलम, सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, अजून परत कॉन्व्हेक्स ब्रिजवरचं जे एक्सप्रेशन आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर तेवढ्यापुरता आपण मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पार्ट नंबर 3. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मिळूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तर बाय, गॉड ब्लेस यू, टेक केअर. ओके, मी हा लेक्चर करतो एंड.